शेतकरी भावांनो, मी आता बैल पाणी पाजून आता इथे जेवण करण्यासाठी बसलेला आहे मी इथं. हो का, इकडं पाणी मस्तपैकी चालू आहे. हो का, बघा आवाज येत असेल तुम्हाला भरपूर पाण्याचा. हो का, इकडं पाणी आहे बघा भरपूर चालू खाली. हो बघा, दिसतंय का तुम्हाला? हो का, चालू आहे. आता मी जेवण करण्यासाठी हो का भाकर सोडलेला आहे. आणि मी जेवणासाठी दररोजचं मी इथे येतो जेवण करण्यासाठी या जाग्यात. आणि मी जेवणाच्या अगोदर काय करतो, पहिल्यांदा जे पाण्यामध्ये आपले ते मासे आहेत, मासे मी त्यांना भाकर टाकतो त्यांना मी असं बुकना करून. हे जे आहे ना भाकर का असं हे करून मी पाण्यामध्ये टाकतो. मग ते मासे खातात बघा. रोजचं इथे जेवायपासून नंतर मी टाकतो कासमध्ये पाण्यात. आता ते पाण्यात तुम्हाला मासे दिसणार नाहीत, ते बारीक आहेत, लहान आहेत मासे अजून. तिकडं आहेत खाली मोठे. जर तिकडं टाकणार तिथलं पण तुम्हाला दाखवून व्हिडिओ होता बघा. आता भाकरला जराच चुरा करतो बारीक एकदम, आणि तिथं मी टाकताना तुम्हाला मी दाखवतो आता बघा. लगेच दाखवतो 1 मिनटात. कारण की त्यांना जीवजंतूला पण आपण प्रेम केलं ना, ते आपल्यावर पण प्रेम करतात ते खूप. आता बघा तिकडे गेल्यानंतर तिकडे येतात. आता जेवायपासून नंतर ते असं त्यांना काम माहीत नाही, त्याने इकडे येतात बघा, असं ह्या साईडला येतात त्याने. मी जिकडं बसला तिकडे जेवताना येतात त्याने बघतो. आणि दररोज मी म्हणजे एवढे दिवस मी व्हिडिओ बनवला नाही, कारण मला आज व्हिडिओ बनवावं असं वाटलं मला पण. कारण की सगळ्यांना माहिती असावं शेतकऱ्यांचे मन काय असते. शेतकरी सगळ्यांना मन मोठं करून सगळ्यांना पोचण्याचा प्रयत्न करतो. आणि काय सांगावं, शेतकऱ्यांच्या मनाला कोण ओळखत नाही आहे, तर शेतकरी सगळ्यांच्या मनाला ओळखतो. ओळखण्याची अशी इच्छा ठेवतो शेतकरी खूप मनापासून. मी तुम्हाला दाखवतो. आता मी तिथं भाकर टाकतो, असं एकदम चुरा करून टाकणार आहे तिथं. बघा भावांनो, इकडं आहे बघा पाणी, इकडून दिसतं पूर्ण क्लिअर. मी या साईडला वरच्या साईडला बसलो होतो. बघा पाणी बघा तिकडं कसं पडत आहे बघा. धाडाडा आवाज येत असेल तुम्हाला नक्कीच खूप मोठा. माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतो का नाही माहीत नाही, पाण्याचा येत असेल जास्त तुम्हाला आवाज. हो का, भाकर हो का, असं भाकर चुरा केलेला आहे आणि असं टाकणार आहे बघा. आता बघा तो का तुम्हाला दिसत आहेत का बघा तुम्ही. हो कसे येतात बघा मासे. बघा कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. हे बघा चौका खायला लागलं तर बघा, ते दिसत नाहीत पाय, अजून थोडे लहान आहेत. चौका घेऊन चाललं बघा. चौका मी असं दररोजचं करतो मी असं. ह्यांना मी जेवायच्या अगोदर मी ह्यांना भाकर एकदम बारीक करून टाकत असतो मी दररोजचं. कारण की ते पण आपल्यासारखे म्हणजे पाण्यातले मूक प्राणी, ते जीवजंतू आहेत पाण्यातले. त्याने बघा कसं खायला तर बघा. चौका घेऊन चालला तर बघा, वडून घेऊन चालला का तिकडं. ते जरा मोठा असलेला तुकडा आहे ना, चौका भरपूर आल्यात आता. पण ते पाण्यामध्ये लहान असल्यामुळं ते माझ्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये दिसत नाहीत, कारण की वरी सावली आहे झाडाची म्हणून. ऊन असलं असेल तर दिसले असते त्याने. कसं वाटलं तुम्हाला असं जेवायच्या अगोदर मी यांना भाकर टाकतो, हे तुम्हाला कसं वाटतंय? असं चांगलं वाटतंय का? असं केल्यानंतर चांगलं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, कमेंटमध्ये सांगा नक्की मला. कारण की मला जेवायच्या अगोदर पहिलं मी ह्यांना टाकतो आठवणीनं, इथं आल्यानंतर जेवण्यासाठी. मी दररोजचे काय येत नाही, काम असलं तर मी येत नसतो इकडं बैल चारण्यासाठी आलो तर मी येतोच मी दररोजचं आलो तर. आणि जेवायच्या अगोदर मी ह्यांना भाकर टाकल्याशिवाय मी जेवण करत नाही आहे. मेन गोष्ट माशांना मी मध्ये असं चुरा करून घाला बघा. तो का खायला तर बघा अजून पण. तो का भरपूर